हॅलो गाईस, तुमचं सगळ्यात स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. इथे आहे महादेवाची मूर्ती, पंचमुखी असलेली त्यांची मूर्ती आहे. हे बघा. ओ आणि हवनकुंड आहे, म्हणजे आपले नवनाथ आहे तिथं बघू शकतो. म्हणजे इथं अष्टविनायक 8 रूप, 4 4 8. ब्रह्मदेवाचं जर मूर्ती फर्स्ट टाइम बघतोय मी इथं. पंचमुखी महादेव तिथं, हे पण मी फर्स्ट टाइम बघतोय. हे बघा, केदारनाथ जे आहेत त्यांची ही पिंड आहे. इथं 2 नंदी आहेत आणि पिंडी पण बघू शकतो वेगवेगळे आहेत. ते मी इथं पण बाहेर नंदी आहेत. पशुपतीनाथ आहेत इथं. हे बघा, इथं पण पंचमुख आहेत. हे जगन्नाथ आहेत सगळे लाकडाचे बनवलेले. हे पण फर्स्ट टाइम बघतोय मी. आता आलोय बीड पांगरी रोडला असणारे एक मंदिर ज्याचं नाव आहे ओमकारेश्वर. एवढं भारी मंदिर आहे ना बघण्यासारखं. सगळ्या बाजूने शेती वगैरे आणि मध्ये मंदिर आहे आणि 12 ज्योतिर्लिंग भरपूर असे काही देव आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, हे आहे ओमकारेश्वर मंदिर आणि पूर्ण साईडनी शेती वगैरे आणि मध्ये मंदिर आहे. तर आपण आता मध्ये एंट्री करू आणि सुरुवातीपासून तुम्हाला देव दाखवतो. इथं आहेत बघा, इथं आहे महादेवाची मूर्ती आणि साईडनी पूर्ण म्हणजे देवर आहेत, पण त्याच्यामध्ये काहीच नाही, एकामध्ये मूर्ती आहे. इकडे आहेत आपले दुसरे देवाची मूर्ती बघू शकता. काही देवांचे नाव मला माहित नाहीत काय आहेत वरती नाव, पण ते एकदम क्लिअर दिसत नाहीत. तर काहीतरी श्री सती अनुसया आहे. हां, सती अनुसया यांचं मंदिर आहे. आणि आपण आता लेफ्ट साईडपासून सुरुवात करू आणि असंच परत मग त्या साईडला ज्योतिर्लिंग वगैरे आहे ते दाखवतो. परत त्यांच्या साईडला आहेत आपले मूषकजी आणि गणपती बाप्पा, पंचमुखी असलेले त्यांची मूर्ती आहे. आणि या साईडला पण गरुडदेव आहेत, पण देवाऱ्यामध्ये काहीच नाही. आणि पहिलं मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर आहे. इथे बघा, महाराजांची मूर्ती आणि इथे दुसरी पण मूर्ती आहे. हे पूर्ण असं सांगायचं झालं तर सगळ्या साईडने असे छोटे छोटे असे रूम आहेत आणि त्याच्यामध्ये देव ठेवलेले आहेत. हे बघा. ओ बघा, किती मूर्ती आहेत. बघा, इथं पूर्ण ऋषीमुनी आहेत सगळे, परशुराम वगैरे. थोडं पुढं आल्याच्या नंतर हे बघा, तुम्हाला दाखवायचं आहे तर हे जपानसारखं स्ट्रक्चर आहे वरती आणि हवनकुंड आहे. आपण इथे येऊया आधी. हे पुरुषोत्तम आहेत, त्यांचं मंदिर आहे. इथं आहेत भगवान कार्तिकेय, त्यांच्या साईडला हनुमान यांची जरा जास्त मूर्ती आहेत हनुमान त्यांच्या. ह्या साईडला आपण बघितले तिथं संतांच्या मूर्ती आहेत. तुम्हाला परत एकदा दाखवतो. जेवढे आपले संत होऊन गेले, महान संत महात्मे, त्यांच्या सगळ्यांच्या इथं मूर्ती आहेत. आणि त्यांच्या साईडला आपले ऋषीमुनी आहेत. हे बघा, असं पूर्ण चौरसमध्ये पूर्ण असं असं एकदम सगळ्या साईडनी मूर्ती आहे. एक पण असे खाली नाही. इथे बघा, इथे छोटे छोटे देवांची मूर्ती आहेत. हे दोन्ही पण असं वाटतं की सूर्यदेवासारखेच, पण सेमच दिसते सगळं. वरती नाव एकदम असं ब्लर ब्लर दिसत, क्लिअर नाही दिसत. नंतर इथं आहेत नाथपंथांचे सगळे, म्हणजे आपले नवनाथ आहेत तिथं बघू शकतो. इथून दत्तगुरू आणि नवनाथांच्या मूर्त्या तिथं. त्याच्यानंतर आपण आता एंट्री करू वरती. वरच्या साईडला थोडीशी म्हणजे साफसफाई आहे, बाकी थोडंसं खाली आहे, थोडंसं म्हणजे क्लीन नाही. हे अष्टविनायकांचं म्हणजे इथे अष्टविनायक आहेत. 8 रूप, 4 4 8 असे अष्टविनायकांची मूर्ती. तसंच थोडंसं बाहेर आल्यानंतर हे भगवान नरसिंह आहेत समोरच. गौतम बुद्ध, हनुमंताची पण मूर्ती इथं.
परत त्यांच्या साईडला आल्याच्या नंतर हे बघा, राम लक्ष्मण सीता हनुमान आणि त्यांचं ज्यावेळेस फर्स्ट टाइम त्यांची भेट झाली होती त्यावेळेस त्यांची गळा भेट घेतलेली पण मूर्ती आहे. आणि ज्यांनी ज्यांनी हे म्हणजे हे काय ज्यांनी ज्यांनी हे बांधले ना त्यांची सगळ्यांची इथं म्हणजे माहिती लिहिलेली. परत समोर आल्याच्या नंतर सचिंद्रनाथ धाम मंदिर आहे. नंतर विठ्ठल रुक्माई आणि तसंच नवरात्र म्हणजे आपली देवी पण ठेवलेली इथं. ब्रह्मदेवाचं जर मूर्ती फर्स्ट टाइम बघतो मी इथं म्हणजे या मंदिरामध्ये. बघा त्यांनी ज्यांनी बांधले दिले म्हणजे बांधले त्यांचे नाव वगैरे दिले. इथं लक्ष्मीनारायण यांची मूर्ती आहे. पंचमुखी महादेव तिथं, हे पण मी फर्स्ट टाइम बघतोय. हे बघा ओम नमः शिवाय. हे मंदिर ज्यांनी कोणी हे बघितलं असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी कोण कोण आलं होतं. अर्धनारीश्वर जे आहे त्यांचं पण म्हणजे असं खूपच कमी मंदिर होतं अर्धनारीश्वरांचं पण. हे आहे इथं अर्धनारीश्वर आणि बाळूमामाची फ्रेम पण आहे साईडला. इथं आहे दक्षिणमुखी मूर्ती हे दक्षिण मूर्ती मंदिर आहे. हे पण मी फर्स्ट टाइम बघतोय. बाकी लाईट आहे पण प्रत्येक रूममध्ये. नंतर हनुमान मंदिर आहे बघा, परत इथं आहे हनुमान मंदिर आपलं. त्यांच्यानंतर साईडलाच आपले नंदी महाराज आणि हे बघा केदारनाथ जे आहेत त्यांची ही पिंड आहे. आणि इथून चालू होतं आपलं 12 ज्योतिर्लिंग. तिथं केदारनाथ होते आणि तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे नंदी महाराज नंतर वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या स्टाईलने बांधलेल्या हे पिंड आहेत बघू शकता. वरती नाव नाही लिहिलं, इथं पण नाही लिहिलं. परत त्यांच्या साईडला आहेत आपले इथं पण सेम वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये बांधलेलं पिंडी आहेत. त्याच्यानंतर परत इथं पण सेम तेच. इथं 2 नंदी आहेत आणि पिंडी पण बघू शकतो वेगवेगळ्या आहेत. खाली उतरू आपण. इथं नाव आहे पण इथं क्लिअर नाही दिसत आणखी. इथं तर खूपच वेगळं आहे. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे इथं म्हणजे इथे एकदमच डिफरंट पिंड आहेत. इथं खूपच डिफरंट आहे. आणि इथं नंदी बाहेर आहेत, तिथं नंदीमध्ये आहेत, इथं बाहेर आहेत. सेम इथं पण बाहेर नंदी आहेत. पशुपतीनाथ आहेत इथं. हे बघा इथं पण पंचमुख आहेत. इथे ही पण फर्स्ट टाइमच बघतोय मी, बाकी हे सेम असेल. इथं पण शनिदेव आहे तिथं पण ते सूर्यदेव सारखंच वाटतं पण सांगू नाही शकत, पण शनिदेव आहेत. त्यांच्यानंतर इथं आपले हे बघा खंडोबा, बाकी पण देव आहेत भरपूर. हे बघा त्याच्यानंतर हे जगन्नाथ आहेत सगळे लाकडाचे बनवलेले, हे पण फर्स्ट टाइम बघतोय. आणि नंदी महाराज पण इथं. तर ते असे आहेत बघा मूर्ती. आणि वर सगळे शिखर बघितले का तुम्ही? वरून आम्ही इतक्या वेळ झाला रस्ता शोधतो जाण्यासाठी पण वरती जाण्यासाठी रस्ताच नव्हता. तर म्हणलं चला आपलं या लाईनला म्हणजे जेवढे हे आहेत ना रूम तेवढे सगळे शिखर आहेत. इथे आपण काउंट करू शकतो किती असतील ते. भरपूर शिखर म्हणजे जवळजवळ 30 एक शिखर असतील अंदाज. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 20 25 30 अंदाज आरामात असते शिखर. ते हे असं होतं ओव्हरऑल पूर्ण मंदिरामधले मूर्ती वगैरे सगळ्या खूप भारी आहे. म्हणजे एकदम शांत वातावरण येतं, कोणच नाही येत, एकदम शांत वातावरण. बघा असं आहे हे मंदिर.
तर असं होतं या मंदिरामधले सगळे देव वगैरे त्यांची माहिती आणि भरपूर असे देव होते. मी पण फर्स्ट टाईम एकाच मंदिरामध्ये असे सगळे देव एकत्र फर्स्ट टाईमच बघत होतो आणि मला पण अशा मूर्ती काही देव होते की जे मी फर्स्ट टाईम बघितले. ब्रह्मदेव पण मी म्हणजे त्यांची जी मूर्ती आहे फर्स्ट टाईमच असं समोर बघतोय. भरपूर असे. तर मला तर खूप फ्रेश वाटलं आणि भारी वाटलं हे बघून सगळं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि जो कोणी इथं मंदिरामध्ये आलं असेल ना, तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.